बघा काका घास कापते तिथं. हा का कापला का तुमच्याकडे आलाय तो. कालपूर आलते होय. हा आरंती आलते. अण्णा काय म्हणते विराजला म्हणा. काय झालं अण्णा? ते घरात कोणीच नव्हते आले. हा हा तर काय करतात एवढंच का आपलं आता कापायचं आहे हो काही आता खांदाय सकाळी सकाळी. मिरच्या लावल्या तो तिथून अण्णा तिकडे मिरच्या लावते अण्णाला दाखवून ये जा. बघा काकानी का इथं मिरच्या ते लावले तर नाही इथं मिरच्या लावते तर पाण्यात. बघा हे रोप आणले होते काकाने. अजून कुठं लावायचे अण्णा? वांगे पैसे लावायचं हाता लावून घेते ना. सकाळी सकाळी सर्वांना गुड मॉर्निंग. तर सकाळी सकाळी काय झालं आम्ही उठलो की रानात आलो. तर आज आहे महाशिवरात्र. हा सुट्टी आहे आज. आज सुट्टी घ्यायची जे कारण आज महाशिवरात्र असले की सगळीकडं पुढे विराज मिरच्याचे रोप आहे ते विराज. हा काढू नको काढू नको. तर महाशिवरात्रीचा आज तर आम्हाला सुट्टीची म्हणजे दुकानाला. त्याच्यामुळे सकाळी उठलं की रानात आलोत आणि रानातले थोडे थोडे कामं चालू केलेत. तर आता काय केलं सध्याला इथं पाणी चालू केलं आहे. इथं दंड बी थोडासा काढला आहे. घासाचा दंड होता थोडा थोडा तयार करून घेतला आहे. तर हे घासाच्या साईडने असा दंड काढून घेतला आहे. तर काय झालं थोडंसं वाळलेलं होतं आणि पाणी फुटायचं सारखं. मग दंड पण चांगला करून घेतला आहे आणि इकडं पाणी पण सोडलं आहे मेथीला. पलीकडं कांदा आहे आणि दीदीला पण आज सुट्टी आहे महाशिवरात्रीचं. विराजला पण सुट्टी आहे. ते पण आज रानातच आलेत. सकाळी सकाळी किती 8-8:30 वाजलेत का? 8-8:30 तसं उठलं की आम्ही आलतो पण आता 8-8:30 वाजत आल्यात. आणि आता मिरच्या वगैरे लावून तर घेतल्या. तू दाखवल्या मिरच्या लावलेल्या दाखवल्यात ना. तर मिरच्या बी लावून घेतल्यात. थोडं थोडं रानातले काम आपली आहे ते सकाळ सकाळ चालू येतं. आणि थोडासा आता घास कापायचा शेळ्याला घेऊन बी जायचं आहे. घास कापित होतो मी इलायचीची. हां हां बरं. तर विराज काय करतोय? विराज तुम्ही जा आता घरी मी पण घरी येणार आहे. काय करतो काय बघतो? विराजला तर नुसता मोबाईल बघायला पाहिजे. ठेवलं तिथंच कुणी विराजने ना एक घेतलं तो. काय आहे माळू आपलं आहे ना आतल्या आत लिंबूच्या झाडाच्या आतमध्ये आणि थोडं थोडं पाणी कमी पडन भविष्यकाळी म्हणून विचार करावा लागतोय. कडक उन्हाळा पडतो आणि पाण्याची परिस्थिती ही होती. मग ह्याच्यात थोडी थोडी पलीकडे लावून घेतल्यात मिरच्या. तिकडं पण खोसल्यात पलीकडे एक वाफ्यात वांगे. आणि हे आतल्या आत ठेवलं म्हणजे काय होतं झाडाला पाणी देता येईल आणि थोडंसं माळव्याला बी देता येईल. आणि थोडासा घास आहे शेजवारी शेजवारी जसं लावता येईल तसं लावण्याचा आम्ही प्रयत्न चालू आहे. त्याचं कारण ही आहे की पाणी कमीच पडतं नाही का. तर मग शेजारी शेजारी लावलेलं चांगलंच आहे. जायचं आहे ना मंदिरात पण जायचंय. हो ते चिमण्या खात्यात. कवळे कवळे आहेत ना चिमण्या खात्यात. दादा दादा विराज उठ विराज. रोप पुढे मिरच्याचं रोप मिरची कुठं लावलंय? ह्याच्यात होय ह्याच्यातच लावलो काढून पुन्हा. दीदी घास कापी ती घे कापून पटापटा पटा थोडासा घास म्हणजे घरी जायला आपल्याला. सकाळी सकाळी काय करतोय घेतो काम आवरून आता घरी जातो. आंघोळ करायची महाशिवरात्र आहे पण सकाळी सकाळी थोडंसं महाशिवरात्रीला जवळपास नाही का सुट्टी असल्यासारखंच असतंय. तर त्याच्यामुळं कुठं देवाला बी नाही गेलो. दुखत आहे तब्येत खराब आहे एवढी बी तब्येत चांगली नाही. नाहीतर ना 100% कुठं ना कुठं आम्ही महाशिवरात्रीला मी देवाला जात असतो. पण आज कशी काय तयारी नाही. उठलो तर असंच रानात थोड्याशा मिरच्याचं रोप आणलं होतं 2-3 दिवस झाले. ते थोड्या मिरच्या बी लावल्या आणि रानात आल्या सर मग बाकीचे बी थोडे कामं म्हणजे हे दंड वगैरे काढावा फुटत होते सारखे आणि थोडा घास पण न्यावा आणि थोडे सारे पण काढले होते. तर तिथं पाणी देऊन थोडं थोडं सगळ्याकडून सगळे थोडं थोडं काम सकाळचं चालू केलं. तर आता जातो घरी. दीपाली घरी आहे. सकाळी किराणा दुकान चालू आहे महाशिवरात्रीमुळं आणि आनंदीन दीपाली घरी तर जाणार आहेत आम्ही. मग मी गेल्याच्या नंतर आता बघू आंघोळ वगैरे करून पुन्हा तिथला काय हिडू दाखवायचा प्रयत्न करतो. आता हे पोरं आलेच पोरांना सुट्टी आज तर ते पण त्यांना पण आज आम्हाला पार्टी करायची काकीला.
करायची होय. कशाची पार्टी करायची? कुरकुरे म्हणजे आज सुट्टी आहे म्हणून कुरकुरे ती आणायची रानात. मग मॅगीच करायची ना रानात आणून. मस्तपैकी हिरवगार वातावरणात मॅगी करायची मस्त. हा आज एकादशी का? आज फराळाचं खायला या मग, चिप्स आणि फराळाचं रानात सगळ्यांनी पैसे गोळा केले तर आणि 30 रुपये चिप्स घ्यायचे. घ्यायचे होय. तर चला आज तर काय कुठं गेलो तर ठीक आहे देवाला, नाही जर गेलो तर तब्येतच बरोबर नाही त्याच्यामुळे जास्त काय होतं जशा कान्या आल्या तशा मला काय होतं ताप आल्यावर म्हणजे आता बरं आहे 5-6 दिवस झाले पण हातपाय गळत येत अजून त्याच्यामुळे कुठं गेलो नाहीत. तर आज आम्ही गावात मंदिरात दर्शन घेतो आणि आज दिवसभर राहणारच इथं. तर दुपारी बघू इथंच फराळाचं करता येईल. आता थोडासा बघू आता दीपालीचं काय चाललंय घरी गेलं तर आम्ही आता गाज घेऊन जातो घरी एकदा. विराज चला तर सध्याला दुपारच्या आता सध्याला 12 वाजल्यात आणि आज दीपाली म्हणतीये देवाला कुठं आपण जाऊ. तर देवाला तर काय कुठं आम्ही आज जायचं नाही ह्याचा विषय, पण आज जरा तब्येत पण बरोबर नाही माझी त्याच्यामुळं वाटतं आता दुपारी 12 वाजल्या थोडासा आराम करावा म्हणजे जरा बरं वाटतं. कारण मोकार इकडे तिकडे फिरत बसलं ना आज ऊन पण बऱ्यापैकी पडलं आहे आणि दीपालीमध्ये कुठंतरी देवाला चाला म्हणजे थोडंसं फ्रेश वाटतं. भरपूर दिवस झालं तुम्ही काय मला कुठं देवाला नेलं नाही म्हणजे इथून 10-20 किलोमीटर कुठंतरी 10-20 किलोमीटरच्या आतमध्ये तरीच चाला म्हणली कोणतरी एखाद्या देवानं आणा म्हणजे जरा तेवढं फ्रेश होईल. आणि मी म्हणतो ऊन बी पडलं आहे आज महाशिवरात्र असल्यामुळं दुकानाला गिऱ्हाईक बंद चालू आहे आणि देवाला जाण्यापेक्षा मग आपण रानात जाऊ. मला आजचे दिवस थोडासा काही काम असलं तर करू आराम करू आणि गावातच जाऊ दर्शन घ्यायला. दीपाली म्हणते नाही बाहेर जायचं तर बघू तो बाहेर जर जायचं असेल तर टाईम बी जातोय पण काय म्हणते आता बघू. दीपाली पण दिदा आवरून घे. काकी दळण करते दळण करते बाई, काय सांगू तुला आता. हा का चपात्या खायच्या म्हणलं. दीपाली मॅडमचं चाललंय काम. चला तर आत्ता सध्याला ही बघा उंबीर आणि उंबराला उंबर किती आलेत. तर ह्या साईडला उंबरच लागले सगळ्या झाडाला आणि इथं दीपालीचं चाललंय थोडंसं काम. तर गहू होते कालचे केलेले ते काहीतरी दुरुस्ती करते. तर काय आज नियोजन काय आहे काय माहिती दीपालीचं. दीपाली म्हणती जाऊ देवाला तर मी म्हणलं नको थोडी तब्येत बरोबर नाही. तर ही आहे उंबूर पण ह्याच्यात आळ्या असतात नाही का पिकत इथं लय आळ्या होत्या. इथे लाल उंबरं लागलेत उंबराला सगळ्या झाडाला लागलेत. तर 12 वाजता ऊन पण चांगलंच पडलंय आणि दीपालीचं चाललंय काम.